महाविकास आघाडीच्या प्रचार सभेला आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे जीवलग मित्र आदरणीय उल्हासदादा पवार साहेब, आदरणीय जीवनराव गोरे साहेब, आदरणीय विश्वासप्पा शिंदे साहेब, आदरणीय अशोक जगदाळे जी, ज्योतिताई सपाटे जी, स्मिता शहापूरकर जी, संजय निंबाळकर जी, खलील सय्यद जी, प्रशांत पाटील जी, अग्निवेश शिंदे जी, एडवोकेट राज कुलकर्णी जी, विनोद वीर, धनंजय राऊत आणि ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत ते कोण? कुलदीप धीरज पाटील. उल्हासदादा उमेदवाराचं नाव कसं एक नंबर आहे बघा. कुलदीप धीरज आप्पासाहेब कदम पाटील. म्हणजे ज्याला जे पाहिजे ते घ्यायचं आणि यांना निवडून आणायचं. सन्माननीय व्यासपीठ आणि मतदार बंधू भगिनी, पत्रकार, तरुण मित्रांनो, अशोक जगदाळे यांना व्यासपीठावर पाहून मला मनापासूनचा आनंद झालेला आहे. त्यांना मी म्हटलं या शेजारी बसा आणि ते आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत असताना सांगितलं, धीरज पाटलांना, की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मला अशोक जगदाळेंना हे सांगायचं आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. महाविकास आघाडीला आपल्याला निवडून आणायचं आहे आणि याच्यासाठी आपण इथं एकत्रित आलेले आहोत. महाराष्ट्र विधानसभेचा आता शेवटचा प्रचाराचा टप्पा सुरू झालेला आहे. काही दिवसावर मतदान आलंय. 20 तारखेला मतदान करायचं आहे आणि 23 तारखेला निकाल लागणार आहे आणि 25 तारखेला महाविकास आघाडी या महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापनेचा दावा करणार. हे मी तुम्हाला सांगण्यासाठी इथं आलेलो आहे. अशोक जगदाळे, आजच एक सर्वेक्षण हातात आलं. सर्वेक्षणामध्ये असं म्हटलंय की महाविकास आघाडीला 165 जागा मिळतील आणि महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येईल असं सर्वेक्षण सांगते. आणि अजून 4 दिवस शिल्लक आहेत आणि अजून आपल्याला जोर लावायचा आहे. लावणारच की नाही? आणि 4 दिवस जर तुम्ही जोर लावला तर आणखी 15 जागा वाढतील आणि
180 जागा किमान महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून येतील, ही खात्री मी तुम्हाला या निमित्तानं देऊ इच्छितो. तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये खरं म्हणजे हा मानाचा विधानसभा मतदारसंघ आहे, मानाचा. छत्रपती शिवाजी महाराजानं स्वराज्याची स्थापना आई तुळजाभवानीचे आशीर्वाद घेऊन केली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून ती ही आई तुळजाभवानीची पावनभूमी आहे. तुळजापूरची माती आमच्या कपाळाला लागली की आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. ही तीच माती आहे. नाही, त्याचा काही दोष नाही, धीरज पाटलानं सांगून ठेवलंय त्याला. काय अनेक ठिकाणी आम्ही जातो आणि अनेक ठिकाणी आम्हाला अनेक अनुभव येतात. सभेचं तंत्र, व्यवस्थापन, कोण कुठं बसले, कोण काय करतंय. आणि धीरज पाटील तसे हुशार आहेत आणि म्हणून त्यांनी सांगून ठेवलंय त्याला. कसं आहे, त्यानं वाजवलं की तुम्ही वाजवता आणि म्हणून तुम्ही वाजवावं म्हणून तो वाजवतोय. त्यामुळे त्यालाही वाजवू द्या आणि तुम्ही वाजवा. तुळजापूर हे महाराष्ट्राचं शक्तिपीठ आहे. आदरणीय शरद पवार साहेब तुळजाभवानीला मानणारे आहेत. आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब तुळजाभवानीला मानणारे आहेत. आदरणीय राहुल गांधी साहेब तुळजाभवानीला मानणारे आहेत. आपण सारे तुळजाभवानीला मानणारे आहोत आणि तुळजाभवानीच्या या पावनभूमीचा कायापालट महाविकास आघाडी सरकार करेल. कसलीही चिंता तुम्ही बाळगू नका. जे प्रश्न या ठिकाणी चर्चेला आलेले आहेत, इथल्या आमदारांनी काही केलं नाही. भूलथापा, दिशाभूल, आश्वासनं, याला आता तुम्ही कृपा करून बळी पडू नका. सावध व्हा आणि आता तुळजापूरचा विकास तुम्ही तुमच्या हातात घेतला पाहिजे. आपल्या हातात घेतला पाहिजे तुळजापूरचा विकास. आणि आपला हात म्हणजे काँग्रेसचा हात, धीरज पाटलांचा हात, नाना पटोलेंचा हात, राहुल गांधींचा हात, प्रियंका गांधींचा हात, मल्लिकार्जुन खरगेंचा हात, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा हात. या हाताला स्वीकारा. कारण इथं जे उमेदवार उभे आहेत त्यांनी सुद्धा आदरणीय शरद पवार साहेबांच्या बरोबर गद्दारी केली आहे. आता या महाराष्ट्रामध्ये गद्दाराला थारा कोणीही देत नाही आहे. म्हणजे तुळजापूर कसा थारा देईल? अजिबात नाही. आणि म्हणून तुळजापूरमध्ये तुम्हाला आता आई तुळजाभवानीच्या आशीर्वादानं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची प्रेरणा घेऊन इथं वाईट प्रवृत्तीचा नाश
करण्याचं पाऊल तुम्हाला उचलायचंय. या विकृत प्रवृत्त्या आहेत. महायुती सरकारने या महाराष्ट्राचं वाटोळ केलं. 10 वर्ष महायुतीची सत्ता आहे. या 10 वर्षामध्ये तुळजापूरला एखादा उद्योग आलाय का? मग कशाला मतदान करायचंय महायुतीला? एकही उद्योग तुळजापूरला आला नाही, धाराशिवला आला नाही. तुम्ही आम्हाला संधी द्या, महाविकास आघाडी सरकार आणा, उद्योगांची रांग आम्ही लावू धाराशिवमध्ये. लातूर, बीड, उस्मानाबाद हे दुष्काळी भाग आहेत. अजूनही आपलं मागासले पण दूर झालेलं नाही आहे. याला अवधी लागणार आहे. आणि हे मागासले पण दूर करण्याची ताकद कुणामध्ये आहे हे तुम्ही ओळखलं पाहिजे. महायुतीनं स्वतःचं मागासले पण दूर केलं. उल्हासदादा इथं आहेत. उल्हासदादा, तुमचा एक काळ होता तेव्हा पुढारी कर्तृत्वानं ओळखले जायचे. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख, हे सगळे कर्तृत्वाने ओळखले जायचे. आणि उल्हासदादा दुर्दैवानं अलीकडं महायुतीचे पुढारी टक्क्यानं ओळखले जातात. टक्क्यानं. आणि महायुतीचा कारभार कसा चाललाय? जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी टक्केवारी आहे ना. ह्याचे आमदार किती तर त्याची तेवढी टक्केवारी, त्याचे आमदार किती तर त्याची तेवढी टक्केवारी. आणि मग तिसरा म्हणतो, अरे माझे सगळ्यात जास्त आमदार आहेत त्यामुळे माझी डबल टक्केवारी. आणि या टक्केवारीमुळे महाराष्ट्र कुठेतरी मागे चाललाय. याला आपण रोखलं पाहिजे. महायुतीनं जो भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये केला याचा बिमोड तुम्हाला करावा लागणार आहे 20 नोव्हेंबर रोजी. आणि एक पारदर्शक सरकार, लोकाभिमुख सरकार आपल्याला निवडून द्यावं लागेल. आणि सिंचनाचे जे तुमचे प्रश्न आहेत ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी मुख्यमंत्री असताना 21 टीएमसी पाणी, या 21 टीएमसी पाण्यापैकी एकही थेंब लातूरला येणार नाहीये. धाराशिवला येणार आहे हे सगळं पाणी. तुमच्यासाठी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी विरोधाची तमा बाळगली नाही. नाही तर तुम्ही ऐकता, पाणी जर कुठं वळवायचं म्हटलं तर काय म्हणतात, विरोध करणारे रक्ताचे पाट वाहतील पण आम्ही पाणी जाऊ देणार नाही. हे तुम्ही ऐकलं सोलापूरमध्ये, तुम्ही नगरमध्ये. त्याचीही तमा बाळगली नाही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी. आणि धाराशिव, बीड या जिल्ह्यांचं हक्काचं 21 टीएमसी पाणी तुम्हाला आणून देण्याचा निर्णय केला. आज त्याची इतिहासामध्ये नोंद आहे. आणि तुमच्या येणाऱ्या पिढ्यानपिढ्याचं कल्याण या निर्णयामुळं झालेलं आहे. आणि त्या कामाला सुद्धा आम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये गती द्यायची आहे. कारण या कामाला महायुती सरकार पैसा देत नाही आहे. हे लक्षात घ्या. पैसा कुठं मिळतोय? मराठवाड्यातल्या कामांना. पिण्याच्या पाण्याला पैसा नाही, शेतीच्या पाण्याला पैसा नाही, उद्योगाच्या पाण्याला पैसा नाही, सिंचनाच्या पाण्याला पैसा नाही. पैसा कुठं चाललाय? समृद्धी महामार्गाला. 1,00,000 कोटी रुपये समृद्धी महामार्ग. काय करायचं त्याच्यावर? गाडीत बसायचं, नागपूरला मुंबईला जायचं, मुंबईत गाडीत बसायचं, नागपूरला यायचं. एवढ्यासाठी 1,00,000 कोटी रुपये. कंत्राट काढायचे, किमती वाढवायच्या, कमिशन ठरवायचं आणि फीत कापायच्या. या पलीकडं महायुतीनं काहीही केलेलं नाही. कुठं तुमची चर्चा होते?
हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की आपला वालीच कोणी नाहीये मराठवाड्याचा, आणि मराठवाड्याचा वाली आपल्याला तयार करावा लागेल. आता मराठवाड्यामध्ये तुम्ही महाविकास आघाडीचे आमदार निवडून दिले तर मग काही होईल? म्हणजे पुण्याचा आउटर रिंग रोड 60,000 कोटी रुपये. दादा तुम्हाला वाईट वाटेल, पुण्याला आउटर रिंग रोड 60,000 कोटी रुपये. का? गावातून जाता येत नाही म्हणून गावाला वळसा घालायचा. 60,000 कोटी रुपये. अहो आम्हाला इथं प्यायला पाणी नाही आणि आमच्यासाठी काही नाही. हे किती दिवस आपण सहन करणार आहोत याचाही विचार केला पाहिजे. आज मल्लिकार्जुन खरगे यांनी आता सोयाबीन पीकच्या पेरा करणारे शेतकरी किती आहेत हातवर करा बरं. सोयाबीन 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 सोयाबीन. आदरणीय मल्लिकार्जुन खरगे आणि आदरणीय राहुल गांधी यांनी तुम्हाला महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर 7,000 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला भाव देण्याचं जाहीर केलंय. कोण करतंय? जो काळजी वाहणार आहे तोच करतो ना. राहुल गांधींना हे लक्षात आलं की सोयाबीनचा आमचा शेतकरी अडचणीत आहे आणि म्हणून त्याला भावांतर योजना आणि त्याच्यावर बोनस असं 7,000 रुपये प्रति क्विंटल तुम्हाला सोयाबीनला भाव आता महाविकास आघाडीचं सरकार देणार. आणि एवढंच नव्हे तर मग कापूस, तूर, हरभरा, उडीद, कांदा, बटाटा, टमाटा, फळ, भाज्या, दूध जे जे शेतकरी आपल्या शेत जमिनीमध्ये पिकवतात त्या शेतीमालाला आधारभूत किंमत आणि भावांतर योजना बोनस लागू करण्याचं धोरण राहुल गांधी यांनी स्वीकारलेलं आहे. त्याचे टाळ्याच्या गजरात आपण आभार व्यक्त केले पाहिजेत. राहुल गांधी 2029चे प्रधानमंत्री आहेत. 2029चे प्रधानमंत्री राहुल गांधी आहेत आणि 2029ला या भारतामध्ये शेतकऱ्यांचं सरकार निवडून येईल. त्या दिशेने आपल्याला आता पावलं उचलायची आहेत आणि त्यासाठी आपण इथं एकत्रित आलेले आहोत. महाविकास आघाडीचं सरकार हे ट्रेलर आहे. ट्रेलर पिक्चर 2029 की अभी बाकी है मेरे दोस्त. या संदर्भामध्ये आपल्याला आता विचार करायचा आहे. शेतरस्ते इकडे झालेले नाहीत, विजेची अडचण आहे, अजूनही आहे. तुम्ही धाराशिव, लातूर याची तुलना केली. मी काही दिवसापूर्वी असं म्हणालो होतो, भूम परांड्याला गेलो होतो मी. आपली पहिली सभा तुळजापूरला झाली. आता मी इथं चिखलीला आपल्यामध्ये उपस्थित झालेलो आहे. दादा लोक मला असं म्हणत होते की धाराशिव किंवा उस्मानाबाद जिल्ह्याचं विभाजनच व्हायला नको होतं. लातूर इथं तालुका होता ना, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये विभाजनच व्हायला नको होतं असं लोक मला सांगतात. भूम पराण्याचे. मी म्हटलं का हो, काय झालं, का असं म्हणताय? अहो विभाजन झालं नसतं तर आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे उस्मानाबाद जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहेत असं आम्हाला म्हणता आलं असतं. 80च्या दशकामध्ये विभाजन झालं म्हणून आपण म्हणजे आम्ही लातूरला आणि तुम्ही उस्मानाबादला, आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली लातूरनं चौफेर विकास केला. देशात आणि राज्यामध्ये नावलौकिक मिळवलं आणि लातूर पुढे गेलं. आणि म्हणून मूळ जिल्ह्याला सुद्धा न्याय देणं हे आमचं कर्तव्य आहे. तुमच्या पोटीच आमचा जन्म झाले आहे. त्यामुळे लातूरची आई धाराशिव आहे असं म्हटलं तर चुकीचं होऊ नये. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला देखील न्याय देण्यासंदर्भामध्ये निश्चित आम्ही
या ठिकाणी कुठं घ्यायचं? अच्छा, तेरणा बघा, आता धीरज पाटील निवडून आले हे सगळं होत आहे. ओमराजे निंबाळकर तर किती मेहनत घेत आहेत. नंदूराजे निंबाळकर इथं आलेले आहेत, जय निंबाळकर इथं आलेले आहेत. आणि खरंच तुमचंही मी मनापासून या ठिकाणी कौतुक करू इच्छितो. मला हेही कल्पना आहे की इच्छा तुमचीही राहिली. तुमची म्हणण्यापेक्षा लोकांची इच्छा असं आपण त्याला म्हणूया. पण महाविकास आघाडी म्हटल्यानंतर आपण सारे एक झाला आणि काँग्रेसच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहात, याबद्दल मी आपल्या सगळ्यांचेच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण तुळजापूरचं स्वास्थ्य नीट राखायचं असेल तर तुळजापूरला जो रोग लागलाय तो आपल्याला पहिल्यांदा नीट करावा लागेल. आणि तो नीट करण्यासाठी तुम्हा सगळ्यांना त्याच्यात हातभार लावावा लागेल, तरच तुळजापूरला आपल्याला विकासाच्या दिशेनं यापुढं घेऊन जाता येईल. ही खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. महायुती सरकारनं जे मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण, मुस्लिम आरक्षण, इतर मागासवर्गीय आरक्षण, आरक्षणाचं जे राजकारण महायुती सरकारनं या राज्यामध्ये पेरलं, सामान्य माणसं याच्याही विरोधामध्ये चिडून महायुती सरकारचा विरोध करतायत. आंदोलकांवर गुन्हे नोंदवले, अजूनही ते गुन्हे मागे घेतलेले नाहीत. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्या सगळ्या आंदोलकाचे गुन्हे मागे घेण्यासंदर्भामध्ये आम्ही पावलं उचलू, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. आणि अनेक आंदोलकांचा त्यांनी अवमान केला. काय गरज होती हो? पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही यांना आरक्षण देऊ, त्यांना आरक्षण देऊ, म्हणजे अवहेलना केली, फसवलं. अशा महायुतीला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या विजयामध्ये आपल्याला सगळ्यांनाच कार्यरत व्हायचंय. व्यासपीठाला माझी अशी विनंती आहे की ही संधी आहे तुळजापूरला महाविकास आघाडीच्या मार्गाने घेऊन जाण्याची. आणि ओमराजेने तर सांगितलं त्या दिवशी, पाटील गावाकडे चला, आठवतंय का? आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जेव्हा तुमच्याकडे येतील, मी सांगितलं तुळजापूरमध्ये, त्यांना हे सांगा, राणाजी मुझको माफ करना, राणाजी मुझको माफ करना, गलती थारे से हो गई. वीस तारखेला मतदान आहे, 23 तारखेला निकाल लागणार आहे. दिल्लीवर जे शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता, शेकडो शेतकरी यांनी तिथं आपला जीव गमावला. अनेक दिवस ते आंदोलन चाललं, पण भारत सरकारनं ते कायदे मागे घेतले नाही. आणि तेव्हा कोणाचंही ते ऐकले नाहीत.
त्यांना जेव्हा कळालं की आता देश त्यांच्या विरोधामध्ये चाललेला आहे, तेव्हा त्यांनी निर्णय केला ते कायदे मागे घेण्याचा. म्हणजे शेतकऱ्याचा जीव जेव्हा चालला होता तेव्हा त्यांना ते आंदोलन मागे घ्यावं असं वाटलं नाही. पण त्यांचे राज्य निवडणुकांमध्ये जेव्हा हारत होते तेव्हा मात्र त्यांना असं वाटलं की आपले राज्य आता चाललेत आणि म्हणून आपण हे सगळे काळे कायदे मागे घेतले पाहिजेत. अशा भारतीय जनता पक्षाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल आणि त्यांना धडा शिकवावा लागेल. मी आज भोकरमध्ये होतो सकाळी, नांदेड येथे. तिथं मला आमचे खतीब साहेब म्हणून आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे कार्यकर्ते भेटले आणि मग त्यांनी मला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण करून दिली की आदरणीय विलासराव देशमुख साहेब जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला की तुम्ही महाराष्ट्रासाठी काय करणार. मुख्यमंत्री तुम्ही झाला, आता मुख्यमंत्री म्हणून तुम्ही महाराष्ट्रासाठी काय करणार. त्यांनी 4 ओळी मला लिहून दिल्या दादा. तर ते असं म्हणाले की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी पत्रकारांना असं सांगितलं, मैं अंधेरों को ताजगी दूंगा, मैं अंधेरों को ताजगी दूंगा, जला के शमा सबको रोशनी दूंगा. म्हणजे महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करणार असं जेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना प्रश्न केला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मैं अंधेरों को ताजगी दूंगा, जला के शमा सबको रोशनी दूंगा. मैं तो खुद के लिए कभी नहीं जीता, मैं तो खुद के लिए कभी नहीं जीता, कोई मांगे तो जिंदगी दूंगा. तर या भावनांसह तुम्हाला हेच आव्हान करेन, 20 तारखेला आपल्याला अनुक्रमांक 1 कुलदीप धीरज आप्पासाहेब कदम पाटील यांच्या नावासमोरचं हाताचं चिन्ह आणि त्या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना विजयी करायचंय. हे आव्हान या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी करू इच्छितो. 20 तारखेला हे करा. 23 तारखेला मतमोजणी होईल. उल्हास पवार हे पुण्यामध्ये टीव्ही बघत असतील, सकाळी टीव्ही उघडून ते टीव्ही बघत असतील, त्यावेळेला 9:30-10ला धीरज पाटलाचा फोटो टीव्हीवर उल्हास पवारांना दिसला पाहिजे. धीरज पाटलाचा फोटो आणि असं थम्स अप आहे ना, येतो ना टीव्हीवर असा थम्स अप. मतमोजणी 3-4 वाजेपर्यंत संपेल. 7-8 वाजता तुम्हाला निवडणूक अधिकारी जो आहे ते निवडून आल्याचं प्रमाणपत्र देईल. फोटो वगैरे काढा, फटाके बिटाके उडवा, सगळ्यांना पेढे वाटा. आणि मग मुंबईला निघा, कारण 24 तारखेला आपल्याला राज्यपालांना भेटायचं आहे. नाही ना, वेळ घालणारच नाही आम्ही. म्हणूनच 24ला आपल्याला राज्यपालांना भेटून महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेचा दावा पेश करायचा आहे. आणि तिथं जे पाठिंब्याच्या सह्या लागतात आमदारांच्या, तर धीरज पाटील तुळजापूर विधानसभा मतदारसंघ आणि 25 तारखेला अब की बार महाविकास आघाडी सरकार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माजी मंत्री अमितजी देशमुख साहेब यांच्या हस्ते काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश आहेत.
मी अमितजी यांना विनंती करतो की आपण लोकनियुक्त सरपंच मधुकर गंगणे कनगरा यांचं आपण आपल्या